सर स्टार्ट करूया. चालेल. सर्वांना माझा नमस्कार. मी गिरधर, योगा टीचर आणि नॅचरोपॅथ. आज माझा टॉपिक जो आहे तो योग निद्रा आहे. तुमच्या लक्षात आलंय नावावरनं योग निद्रा म्हणजे काय की योगिक स्लीप. पण ही स्लीप म्हणजे झोपणे नव्हे. याच्यामध्ये काय की तुम्हाला अलर्ट राहायचंय. याच्यामध्ये एक कमेंट्री होईल, म्हणजे मी बोलेल ते तुम्हाला शांत पडून ऐकायचं आहे. पण याचे फायदे खूप आहेत. हे आपले सुप्त मनावर काम करतं, सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. आणि जे पण काही क्लटर आहे, जे पण काही निगेटिव्हिटी आहे, जे पण काही आपल्या शरीरातील व्याधी आहेत, जे काही ब्लॉकेजेस आहेत, हे सर्व निघण्यासाठी या योग निद्रेचा वापर होतो. बिफोर स्टार्टिंग योग निद्रा, I would like to take you to background of the योग निद्रा. योग निद्रा ही गेली 50 वर्षापासून प्रॅक्टिस मध्ये आहे आणि सर्व देशामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिस केली जाते योग निद्रा. तर योग निद्रा अगोदर मला तुम्हाला सांगायचं वाटेल की तुम्हाला अष्टांग योग माहित असेल, पतंजली अष्टांग योग. तर पतंजली कोण होते? तर पतंजली एक ऋषी आहे. त्यांनी या योगाची सुरुवात केली आहे 5000 वर्षापूर्वी. आणि या अष्टांग योगामध्ये त्यांनी 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. आपण 8 पायऱ्यांनी समाधीपर्यंत पोहोचू शकतो. तर या 8 पायऱ्या सांगत असताना त्यांनी 196 सूत्रा लिहिले. त्या 196 सूत्रांमध्ये त्यांनी फॉर्म्युला दिला की तुम्ही कसं समाधी स्टेज पर्यंत पोहोचू शकाल. तर मग त्यांनी एक एक पायऱ्या ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितल्या. म्हणजे डायरेक्ट 3ऱ्या पायरीवर तुम्ही जंप नाही करू शकत. तर त्यासाठी तुम्हाला पहिली पायरी चढावी लागते, 2री पायरी, 3री पायरी, अशा 8 पायऱ्या सांगितल्या. त्याच्यामुळे याचं नाव आहे अष्टांग योग. तर सर्वात पहिली पायरी जी आहे ती यम. यम म्हणजे काय की हाऊ टू बिहेव विथ अदर्स, म्हणजे सोशल डिसिप्लिन. आणि 5 प्रकारचे यम आहेत. सर्वप्रथम सर्वात पहिला यम जो आहे तो आहे सत्य, म्हणजे ट्रूथफुलनेस. त्याच्यामध्ये तुम्ही सत्य बोलावे, सत्याला सपोर्ट करावा, ही अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सत्य नंतर दुसरा यम आहे अहिंसा, नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स मध्ये फक्त हे शाब्दिक नॉन व्हायलन्स नकोय, तर याच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल आपण एक वाईट विचार पण नाही आणू. हे सर्व याच्यामध्ये गृहीत धरले जातं. याला म्हणतात अहिंसा, नॉन व्हायलन्स. दुसरं यम. तिसरं यम जो आहे अपरिग्रह, म्हणजे जरुरीपेक्षा जास्त गोष्टी ह्या एकत्र नाही करायच्या, म्हणजे साठा करायचा नाही याच्यामध्ये. त्याला म्हणते अपरिग्रह. म्हणजे कुठल्याही वस्तूशी आपल्याला पॉझिटिव्हनेस नसला पाहिजे. पॉझिटिव्हनेस म्हणजे कुठल्या गोष्टीची मॅक्स टू मॅक्स अटॅचमेंट नसली पाहिजे, म्हणजेच अपरिग्रह. सर्वात पहिलं आपण बघितलं यमामध्ये सत्य, नंतर अहिंसा, नंतर अपरिग्रह. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य सांगितले आहे. ब्रह्मचर्याचा अर्थ सर्वांना माहितच असेल की आपले जे शक्ती आहे ती कंट्रोल ठेवायची. म्हणजे आपल्याला माहितच असेल की आपण एका पार्टनर सोबत लॉयल राहायला पाहिजे ब्रह्मचर्यामध्ये. म्हणजे आपण आपल्या शक्तीचा ह्रास केला नाही पाहिजे. आपले जे रिलेशन आहे ते फक्त एकाच पार्टनर सोबत लॉयल पाहिजे आपण. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य. नंतर सत्य झालं, अहिंसा झालं, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. अपरिग्रह झालं, अस्तेय राहिलं. अस्तेय म्हणजे की नॉन स्टिलिंग, आपण कुठल्याही गोष्टीची चोरी न केलेली पाहिजे. तर 5 यम तुमच्या लक्षात आले असेल. सत्य म्हणजे ट्रूथफुलनेस, अहिंसा, नॉन व्हायलन्स. त्याच्यानंतर अपरिग्रह, नॉन पॉझिटिव्हनेस. चौथा आहे अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, चोरी न करणे. 5वं जे आहे ब्रह्मचर्य. हे 5 यम पहिल्या पायरीमध्ये सांगितले आहेत पतंजलीने. दुसरी जी पायरी आहे ती आहे यम नियम. दुसरी पायरी जी आहे नियम. नियम म्हणजे काय? हाऊ टू कंडक्ट अवर सेल्फ, म्हणजे काय? सेल्फ डिसिप्लिन. याच्यामध्ये सुद्धा 5 नियम आहेत. पहिला जो नियम आहे शौच, म्हणजे शुद्धता, मनाची आणि शरीराची शुद्धता, ही अपेक्षित आहे. त्याच्यानंतर संतोष, म्हणजे सॅटिस्फाईड असलं पाहिजे. आपल्याकडे ज्या पण काही गोष्टी आहेत, मटेरियलिस्टिक थिंग्स, वी शुड बी सॅटिस्फाईड.
अदरवाईज काय होईल, आपण जी पण ही प्रॅक्टिस करू योगाची, त्याच्यामध्ये आपण पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही, अडथळे निर्माण होतील, आपण याच्यामध्ये अडकून पडू, आपले जे समाधीचं जे म्हणजे एम आहे ते साध्य होणार नाही. त्याच्यामुळे हे सर्व सांगितलं आहे. तर आपण दुसरी पायरी बघतोय, नियम. नियम म्हणजे हाऊ टू कंडक्ट अवर सेल्फ डिसिप्लिन. सर्वात पहिले बघितलं आपण शौच म्हणजे प्युरिफिकेशन, त्याच्यानंतर संतोष सॅटिस्फॅक्शन, शौच, संतोष, तपस हार्डशिप. आपण प्रयत्न केले पाहिजे या प्रॅक्टिसमध्ये, या मार्गामध्ये प्रयत्न हे रेग्युलर केले पाहिजे. शौच, संतोष, तपस आणि त्याच्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय, सेल्फ प्रॅक्टिस. सेल्फ प्रॅक्टिस ही दररोज झाली पाहिजे योगामध्ये. त्यानंतरच तुम्ही कुठल्या दुसऱ्या पायरीवर, तिसऱ्या म्हणजे अशा पायऱ्या चढून आपण समाधीपर्यंत पोहोचू शकता. तर सेल्फ प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे स्वाध्याय. आणि त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान. सर्वात पाचवा नियम जो आहे तो ईश्वर प्रणिधान आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं की डिवोशन टू द गॉड, डेडिकेटेड टू द गॉड. म्हणजे आपण हे सर्व या मार्गामध्ये चालत असताना आपला जर देवावर विश्वास नसेल आणि आपल्याला जर विश्वासच नाहीये की कुठल्या तरी शक्तीने हे युनिवर्स निर्माण केले आहे आणि आपला जो मुख्य हेतू आहे जन्माला आल्याचा, की आपण त्या म्हणजे एनर्जीची कनेक्ट झालं पाहिजे, तरच आपल्याला म्हणजे कुठेतरी अर्थ असतो की जगण्याचा. नाही तर आपण येतो, जगतो, नंतर म्हणजे मरण, त्याच्यानंतर मग काही अर्थ नाही. त्याच्यामुळे ईश्वर प्रणिधान म्हणजे या मार्गामध्ये देवावर विश्वास ठेवावा लागेल, या युनिव्हर्सल एनर्जीवर विश्वास ठेवावाच लागेल. याच्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्याला हे सर्व प्रयत्न करायचे. आपल्याला काही यमपालन करायचंय, यम 5, नियम 5. त्यानंतर आसनाची पायरी येते. आसनची पायरी आहे ती तिसरी पायरी आहे. आपण कसं करतो की डायरेक्ट आसनावर येतो. योगा म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त म्हणजे मॅक्सिमम लोकांचं मत जे आहे ते फक्त आसन, असं नाही. तर आपल्याला यम पण पाळायचे आहे, नियम पण पाळायचे, जेवढे शक्य होईल आजच्या जगामध्ये, जेवढं शक्य होईल तेवढं. तर आपण 5 यम बघितले: सत्य, अहिंसा, अस्तेय, नॉन स्टीलिंग, देन अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे नॉन पॉझिटिव्हनेस, आणि त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. हे 5 यम बघितले. त्याच्यानंतर 5 नियम बघितले. सर्वात पहिला नियम जो आहे तो शौच, शुद्धता. त्याच्यानंतर संतोष, संतोष म्हणजे सॅटिस्फॅक्शन. त्याच्यानंतर तपस म्हणजे हार्डशिप. नंतर बघितलं आपण स्वाध्याय, सेल्फ प्रॅक्टिस. आणि 5वं जे बघितलं ईश्वर प्रणिधान, ईश्वर प्रणिधान, डिवोशन टू द गॉड. तिसरा नियम, तिसरी पायरी आहे आपली आसनची. आसन म्हणजे काय की कुठली पोज जी स्टेडी आणि कम्फर्टेबल असली पाहिजे. म्हणजे कुठले आसन करत असताना आपल्या मनाची आणि शरीराची स्थिती अशी पाहिजे की जी कम्फर्टेबल म्हणजे सुखकारक पाहिजे. कुठली पोज जी आहे ती सुखकारक आणि हे पाहिजे, स्टेडी पाहिजे, म्हणजे स्थिरता पाहिजे त्याच्यामध्ये. तर स्थिरता आणि सुखकारकता कुठल्याही पोज मध्ये असेल तेव्हा ते आसन होऊ शकतं. नाहीतर काय, मग एक सर्कल. तर त्याच्यामुळे ही तिसरी पायरी लक्षात आली असेल. आसन म्हणजे स्थिर आणि सुखकारक पोज म्हणजे आसन. त्याच्यानंतर चौथी पायरी येते. चौथी पायरी जी आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, प्राणायामा. त्याच्यामध्ये काय आहे की प्राणायाम म्हणजे कंट्रोल ओव्हर ब्रेथ किंवा एक्सटेन्शन ऑफ द ब्रेथ म्हणजे प्राणायाम. म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याला छेद द्यायचा, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल, नियंत्रण करणे म्हणजे प्राणायाम. आणि फॉर बेटरमेंट ऑफ द हेल्थ. मग त्याच्यामध्ये लॉंग श्वास घेतला तर आपल्या ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित शरीरामध्ये होऊन आपली कार्यक्षमता वाढते. त्याच्यानंतर मेंटल स्टेबिलिटी येते. खूप काही म्हणजे बेनिफिट्स आहेत प्राणायामाचे. ही चौथी पायरी लक्षात घ्या. 5वी पायरी येते प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, विड्रॉल ऑफ द सेन्सेस. आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहे त्याच्या थ्रूच आपण हे बाह्य जग बघत असतो. त्याच्यानंतर अनालिसिस होतं त्याच्यावर. म्हणजे कुठली काही वस्तू बघितली तर आपलं काही अनालिसिस चालू होतं, म्हणजे आपण काय त्याच्यामध्ये अडकतो, आपली इनर जर्नी चालू नाही होत. त्याच्यामुळे हे 5वी जी पायरी पतंजलीने सांगितले, प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये म्हणजे विड्रॉल ऑफ द सेन्सेस. आणि योग निद्रा ही प्रत्याहाराची प्रॅक्टिस आहे. प्रत्याहारामध्ये योग निद्रा आहे, शवासन आहे. त्याच्यामुळे आपण आज योग निद्रा बघणार. त्याच्यामुळे मला ह्या पायऱ्या तुम्हाला सांगायला आहे. 5व्या पायरीनंतर, प्रत्याहारानंतर 6वी जी पायरी आहे ती आहे धारणा. धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठल्याही एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर आपण लक्ष केंद्रित करणे म्हणजे धारणा. मग 7वी स्टेज येते ध्यानाची.
त्याच्यामुळे मी म्हणतो की तुम्ही आता स्टेप वाईज जर गेला तर नक्कीच तुम्हाला ध्यानाची स्थिती प्राप्त होईल. आपण काय म्हणतो की ध्यान करणे म्हणजे कुठले स्टेप बाय स्टेप न जाता आपण डायरेक्ट म्हणतो की मी मेडिटेशन करतोय. मेडिटेशन करणे म्हणजे नुसते बसून राहणे, डोळे म्हणजे बंद करणे असं काही नाही. त्याच्यासाठी या सर्व पायऱ्या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पार करत गेलात, नक्कीच तुम्हाला ध्यानाची स्थिती येईल. ध्यानाची स्थिती म्हणजे काय की थॉटलेस स्टेट, जिथे म्हणजे कुठलाही विचार नाहीये, मन एक स्थिर आहे, एक क्लॅरिटी आहे, म्हणजे ध्यान. आणि ध्यानाची मॅच्युरिटी म्हणजे समाधी. जास्त वेळ ध्यान झालं की तुम्हाला समाधीमध्ये जाता येतं. तर ह्या 8 पायऱ्या आपण बघितल्या आहे. तर आपण या 8 पायऱ्या बघितल्या. परत एकदा रिपीट करतो. पहिली पायरी आहे सत्य, सॉरी यम. यम म्हणजे हाऊ टू बिहेव विथ अदर. दुसरी पायरी आहे नियम. नियम म्हणजे हाऊ टू कंडक्ट अवर सेल्फ. तिसरी पायरी जी आहे ती आसन, पोज विच इज स्टेडी अँड कम्फर्टेबल. फोर्थ जी पायरी आहे चौथी ती आहे प्राणायामाची, म्हणजे कंट्रोल ओव्हर ब्रेथ. पाचवी पायरी आहे प्रत्याहार, विथड्रॉल ऑफ द सेन्सेस. 6वी जी पायरी आहे ती आहे धारणा, म्हणजे कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन ऑब्जेक्ट, धारणा. आणि धारणा जेव्हा मॅच्युअर होते तेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाता, ध्यानामध्ये. 7वी पायरी जे ध्यान, मेडिटेशन, त्याच्यामध्ये ती थॉटलेस स्टेट. आणि 8वी जी पायरी आहे समाधी. आणि आज आपण जे बघणार आहोत ते प्रत्याहाराची प्रॅक्टिस आहे, योग निद्रा, योगिक स्लीप. याच्यामध्ये काय की मी कमेंट्री करणार आहे, तुम्हाला ऐकायचं आहे म्हणजे पडून. पण याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की या प्रॅक्टिस मध्ये शक्यतो झोपण्याचं म्हणजे झोपू नका. झोपल्यानंतर काय होईल की झोपण्याची बेनिफिट मिळतील ना की तुम्हाला योग निद्रेचे बेनिफिट मिळतील. आणि योग निद्रामध्ये आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते अवेकन असतं. आणि त्याच्यामुळे आपण जे पण काही एक संकल्प करणार आहोत त्याच्यामध्ये तो पूर्णत्वास तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही अलर्ट राहाल, झोपणार नाही. म्हणजे योग निद्रेचा तुम्हाला फायदा मिळेल. योग निद्रामध्ये फायदे काय होतात? एक तर तुम्हाला शांत झोप लागते. जे पण मेंटल ब्लॉकेज आहे, फिजिकल ब्लॉकेज आहे ते निघून जाण्यास मदत होते. कुठे पण काही जर पेन असेल तो निघून जाण्यास मदत होते. त्याच्यानंतर मनाची एक क्लॅरिटी येते, मेंटल हेल्थ वाढते. त्याच्यानंतर तुमची मेमरी खूप सुधारते. आणि ही योग निद्रा प्रॅक्टिस आपण वेगवेगळ्या आजारांवर देऊ, फिजिकल लेवलला हे सगळे आजार बरोबर करू शकतो. आणि या योग निद्रेवर खूप काही रिसर्च झालेला आहे. रशियामध्ये, इंडियामध्ये, भरपूर देशांमध्ये याच्यावर रिसर्च झालेले आहे. आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस मध्ये तुम्ही याच्यामध्ये केलेला संकल्प हा पूर्णत्वास जातो. आणि योग निद्रा ही 50 वर्षापासून प्रॅक्टिस मध्ये आहे सर्व देशांमध्ये. आणि याचे जे फाउंडर आहेत, हे म्हणजे जे डेव्हलप केले आहे योग निद्रा, ते आहे सत्यानंद सरस्वती, जे संस्थापक आहे मुंगेर बिहार स्कूल ऑफ योगा. बिहारमध्ये मुंगेर स्कूल आहे, त्याचे संस्थापक सत्यानंद सरस्वती यांनी ही 50 वर्षापासून प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि खूप पॉप्युलर आहे योग निद्रा. तर सर्व मंडळी तयार राहा योग निद्रेसाठी. सर्वप्रथम आपण योग निद्रेचा प्रॅक्टिस हा लाईंग ऑन द बॅक, म्हणजे आपण पडून झोपून मॅटवर झोपून आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यामुळे पूर्ण लक्ष हे माझ्या इन्स्ट्रक्शनवर द्यायचे आहे आणि खूप बेनिफिट्स आहे याच्यामध्ये. तर तुम्ही सर्वांनी पहिले तर मॅटवर पडायचे आहे. लाई डाऊन ऑन द बॅक. एव्हरीवन, I can't see. Nobody actually opened their video. I can't see whether you're lying or just sitting. Don't sit for longer period because it's more than 30 minutes and it's very effective. So I would request you all just lie down on the back. Hope all are on the mat. Okay. Remove your specs, remove your watch, anything which constrains your body. Just remove that. Keep your body in straight line on the floor. Eyes is closed. And separate your feet 1.5 feet. Okay. Heel inward, toes outward. Neck in the middle. Palm facing ceiling.
and you're fully relaxing on the floor. Now, listen the chanting of Omkara. Don't chant. Chant in the mind only, okay? Silently. Om. Your breathing is normal. Your breathing is normal. You are comfortably lying on the floor. Now, take your awareness. Take your awareness to the sound which is coming from far distance. Take your awareness to the sound which is coming from long distance and just listen that sound. Many sound you will listen, just listen. Don't analyze that sound or don't think over that sound. And now take your awareness to the sound which is coming from the room. Just listen, just listen. Then take your awareness, sound of your breath at the tip of the nostril. You are focusing on your breath. You are listening the sound. Try to listen. And then take your awareness to my instruction only and have full concentration on my instruction so that you able to follow with full devotion. Follow my instruction with full devotion for the practice of the Yoga Nidra and develop the willpower during the practice of Yoga Nidra, which will help to fulfill your resolve. Your sankalpa will fulfill if you develop willpower in the Yoga Nidra practice. And warn yourself, you will not fall asleep, or else you will miss the miraculous effect of Yoga Nidra. Now you're lying on the floor in relaxed state and make sure you will be relaxed more and more in the Yoga Nidra practice. Now make a resolve silently in the mind. I am untouched by coronavirus and I won't be affected by coronavirus physically and mentally. Repeat this line in the mind silently. And as you repeat this line, I am untouched by coronavirus and I won't be affected by coronavirus physically and mentally. As you repeat in the mind silently, try to visualize this resolve in front of your eyes on the blackboard and give full intention. It will fulfill in the practice of Yoga Nidra. Have full devotion. Repeat 3 times. I am untouched by coronavirus and I won't be affected by coronavirus physically and mentally. And now, through your mind, take your awareness to rhythmic movement of belly muscle. When you inhale, your belly muscle out. When you exhale, your belly muscle goes down. Inhale and exhale, make 1 round of breath. As such, you have to count 26 rounds in backward manner. And if you forget the counting, count again from the 26. And 2 minutes, you won't hear my instruction. You count yourself. And if you forget, count again. Your counting stops.
Now listen to me. Now take your awareness at the throat region. Take your attention at the throat region, throat muscle, and try to listen. When you inhale, you will listen the sound so, and when you exhale, you will listen the sound hum in the throat region. Now count 26 rounds of deep breath again in backward manner at the throat region. And hereafter again 2 minutes you will not listen my instruction. Later on I will start instructing. Start counting. Om. Just listen to me. Just listen to me. Now imagine your body is getting heavier and heavier, and it's sinking down to the floor. Imagine your body getting heavier and heavier, and it's sinking down to the floor. And now your body is getting lighter and lighter and lighter. Your body is lighter and lighter and lighter. Imagine your body light.
Your body is lightweight and you are fully relaxed in the beginning of Yoga Nidra. And remember, in the beginning, you have made resolve. I am untouched by coronavirus and I won't be affected by coronavirus physically and mentally. Repeat this resolve again 3 times in mind silently. I am untouched by coronavirus and I won't be affected by coronavirus physically and mentally. Repeat 2 more times silently. And now take your awareness to the surrounding. Take your awareness to the surrounding. Then take your awareness to the nostril and take your awareness to the body part. Both legs, hip joint, back muscle, shoulder muscle, both hands, legs, head, face muscle, chest muscle, abdomen, and slowly move your toes and the fingers. Slowly move your toes and the fingers. And with closed eyes, turn to the right side and sit in Sukhasana. Sit in Sukhasana, cross leg position. Turn right and sit from the right side. Both hands in Dhyan Mudra. Index finger and thumb slightly touch. Eyes closed. Don't open your eyes. And don't be hurried. Just take your time to settle down. Your eyes is closed. Your body is fully relaxed. Your mind is calm and stable. Just watch your breath. Just watch your breath. And listen the sound, the vibration. Now rub your palms and keep on your and slowly open your Thank you everyone. Open your eyes slowly. Thank you all for joining the practice of Yoga Nidra, and I hope you will continue this practice hereafter to get miraculous benefits. And Yoga Nidra should practice continuously, regularly for miraculous benefit, and it work on the subconscious mind. And you can heal any issues,
cancer also healed by the Yoga Nidra practice under guidance of expert. And every Sunday, I would request to all the BM group members, you can join our weekend community Yoga Nidra practice, pranayama practice. It's a free session for everybody, and it's just a first time, so you might not have felt, complete Yoga Nidra, but if you join again and just experience one more time, two times, three times, then you will understand this practice is very helpful to get rid of our stress, anxiety, depression. Firm. It makes you firm to face situation in life very firmly. So whatever problems nowadays you face very firmly, and you get the clarity of the mind. Before starting question and answer, let me revise, just give the brief what we have learned today. Today we have learned that there is a stages to achieve the samadhi state or thoughtless state. Even to achieve the meditative state, one should go step by step. So according to Patanjali, there are 8 stages. 8 stages to achieve the samadhi stage. So first stage is yam, how to behave with others. Second stage is niyam, how to conduct ourselves. Third one is the asana. Fourth one is the pranayama, as you know all. Then pratyahara comes. Pratyahara means withdrawal of the senses. And what we did today is the practice of pratyahara. And sixth stage is the dharana, means concentrating on one object. And when you concentrate for longer period, you are in meditative state. That is the 7th stage. And 8th one is the samadhi state. I hope you understood. If you have any query, you can ask me. Okay, I will guide you, and we'll grow together. Because health is wealth nowadays. It's more concern about the health actually. So I would like to share my knowledge on topic of Yoga Nidra and other aspects, yoga, naturopathy. You can connect me also, and I thank all the team for giving me chance. धन्यवाद सर. मला वाटतं बरेच हॅलो हा बोला. धन्यवाद सर. बऱ्याच पार्टिसिपंट्सचे इथे मेसेजेस पण आले आहे की योग निद्रा केल्यावर त्यांना रिलॅक्स वाटतं आहे, नाईस फिलिंग आणि माइंड फ्रेश वाटतं आहे. मी पण थोडं ट्राय केलं आणि थोडं लाईट वाटतं आहे. मला वाटतं डेली प्रॅक्टिस करावी लागणार. तर येस, तर मला वाटतं काही आपण एक क्वेश्चन घेऊया. हो चालेल. एक प्रश्न आहे इथे. आपण एक क्वेश्चन. हो. What time is the best to practice Yoga Nidra? So before sleep is the best time to practice Yoga Nidra, or else 1 hour after food, because what happens when you eat the food, our whole energy goes to digestion, so you won't get that much relaxation, you won't get that benefit of Yoga Nidra. And once you practice Yoga Nidra periodically, regularly, you will see the miraculous benefit. Even we give the cancer patients also Yoga Nidra. Then weight loss also, Yoga Nidra is there. For diabetic patient, Yoga Nidra is there. Final issue, Yoga Nidra is there. And everyone want to be successful, so Yoga Nidra help in that way also. As Miss thought, for what reason you want, you can practice accordingly Yoga Nidra. Yoga Nidra gives a deep relaxation, which is very effective to heal yourself, because body itself is a doctor, healing. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे इथे. I work in shifts and not get proper sleep.
तर त्यामध्ये कसं डील करता येईल म्हणजे योग निद्रा आणि ही गोष्ट. हो, योग निद्रा ही स्लीपसाठी बेस्ट आहे. कारण स्लीप म्हणजे स्लीप जर पाहिजे असेल तर आपण एक थॉटलेस स्टेजला आलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला स्लीप येते म्हणजे साउंड स्लीप म्हणतो आपण. आणि पूर्ण 4 तास किंवा 6 तासाच्या झोपेमध्ये थॉटलेस स्टेज जी म्हणजे जे आपण एक गाढ झोप म्हणतो, ती हार्डली आपली म्हणजे काहींची अर्धा तास असेल किंवा 1 तास असेल किंवा 30 मिनिट पण असू शकते. बाकीचा टाईम जस्ट टू प्रिपरेशन आणि म्हणजे अर्ध झोप असते. ती पूर्ण गाढ झोप नसते. पण योग निद्रामध्ये काय होतं, की तुमचे जे सेन्सेस आहे ना विथड्रॉ होतात. म्हणजे तुम्ही बाहेरच्या म्हणजे बाहेरून आतमध्ये तुम्ही जर्नी स्टार्ट करता योग निद्रा. तर योग निद्रा इज डेफिनेटली हेल्पिंग टू गेट द साउंड स्लीप. अँड फॉर दॅट यू नीड टू लर्न इट with yourself also. You can just listen the guided Yoga Nidra for better sleep. I would like to invite those people, I mean, even this member also to join the community Sunday class. So you will learn properly, then you can practice your own also. धन्यवाद सर. इथे अजून एक प्रश्न आहे. कॅन वी डू योग निद्रा हो इन बोला. आसन? Sukhasan, you can do practice, but Yoga Nidra specifically, actually, the duration is a longer period. If you're comfortable in Sukhasana, you can do practice. But ideally, it is suggestible that you have to lie down on the back and you have to relax. Because what happens, when you on the floor, when you on the back, you need a less effort to balance your body. Everything is balanced on the back. And when you sit, little bit energy is required, little bit balance is required to stable yourself. So I would suggest you have to balance state. You have to relax state on the back. That is the ideal pose actually, Shavasana. धन्यवाद सर उत्तर दिल्याबद्दल. अजून कोणाला काही प्रश्न आहे तर इथे चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि मला वाटतं ओके सर, हो हे आपण डेली प्रॅक्टिस करू शकतो का? हो हो, डेली प्रॅक्टिस केल्याने काय होईल की आपलं मनाची जी म्हणजे पॉवर आहे, स्ट्रेंथ ती वाढते. म्हणजे आपलं मानसिक जे हेल्थ आहे ना ती वाढते. त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे फिजिकल एलिमेंट आहे, जसं कोणाला झोप येत नाहीये, कोणाचं चित म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाहीये, कोणाला बॅक पेन होतोय, कोणाला हेडॅक होतोय, कोणाचं अजून काही प्रॉब्लेम आहे, डायजेस्टिव्ह इश्यूज आहे, हे हळूहळू आहे ना कमी व्हायला मदत होते. योग निद्रा प्रॅक्टिस ही डेली करायला पाहिजे. आणि वीकेंडचं सेशन जे आपलं आहे ते ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही पण असाल तर ऑनलाईन यायचं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण सर्वांसाठी ठेवलेलं आहे. ते कम्युनिटी क्लास म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये योग निद्रा होते, त्याच्यानंतर प्राणायाम होतो आणि वेगळ्या गोष्टी या सांगितल्या जातात, जेणेकरून आपली हेल्थ सुधारायला मदत होते. आणि कोणाला अजून क्रॉनिक इश्यू असेल त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्याशी कन्सल्ट करू शकतात. ओके, धन्यवाद सर. याला काही स्पेसिफिक एज आहे योग निद्रा करायला? काही योग लहान? निद्रा करायला स्पेसिफिक एज असं काही नाही. लहान मुलं पण करू शकतात. पण लहान मुलं कसे चंचल असतात. मिनिमम त्यांनी म्हणजे समजदार हवी. 8-10 वर्षाचे जे मुलं आहेत ते आरामशीर योग निद्रा करू शकतात. आणि त्यांना तर खूप मिराकलस बेनिफिट मिळतात. कारण ते खूप म्हणजे रिसेप्टिव्ह असतात आपण जे बोलतोय. आणि मुलांना मी एक सजेस्ट करेल लहान मुलांसाठी, की आपण जेव्हा ते झोपतात तेव्हा कसं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड हे ऍक्टिव्ह असतं. त्यावेळेस त्यांना आपण ही योग निद्राची ऑडिओ ऐकू शकतो किंवा ओमकार चॅन्टिंग ऐकू शकतो, जेणेकरून काय असतं की त्यांच्यामध्ये संस्कार हे बिंबवले जातात आणि ते नक्कीच मदत करतील त्यांच्या मेमरीसाठी, त्यांच्या म्हणजे स्टडीमध्ये. आणि हे आम्ही सायंटिफिकली केलेलं आहे. म्हणजे आम्ही काय केलं, 1 महिना योग निद्रा दिली मुलांना शाळेमध्ये, तर त्यांच्या मार्कशीटमध्ये 15 ते 20% हे इन्क्रीमेंट दिसलं, प्रोग्रेस. ओके, धन्यवाद सर. फार छान उत्तर दिलं या प्रश्नाचं. ओके, मला वाटतं अजून कोणाला काही प्रश्न नाही आहेत. बरेच जे पार्टिसिपंट्स अवेलेबल आहेत त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत.
तरी अजून कोणाला काही प्रश्न हो असतील तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. येस, आणि अपूर्व विकेंड सेशन हे ऑनलाईन होतं आणि याची लिंक सर हो तुम्ही अपूर्वला सेंड करू शकता टेलिग्रामला. अपूर्व पण टेलिग्राम ग्रुपला आहे. हो तर हो टेलिग्रामला मला मेसेज करा, मी हो, सेंड. तर तो तिथेच त्याला मिळेल. तर मला वाटतं अजून हो हो. प्रश्न नाही आहेत. तर आजचं सेशन आपण इथे बंद करूया सर. धन्यवाद परत एकदा. फार छान ओके चालेल. माहिती दिली. तुमचे धन्यवाद, सर्व पार्टिसिपेटचे धन्यवाद. असंच पार्टिसिपेट करत राहा, कारण कपिल सरांनी आणि सर्वांनी चान्स दिलेला आहे आमच्यासारख्या म्हणजे हिलर्सला. त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. आवर्जून जॉईन करा सर्व सेशन. धन्यवाद, धन्यवाद सर. तर परत एकदा सर धन्यवाद, आणि सगळे पार्टिसिपंट्सचे पण धन्यवाद जॉईन केल्याबद्दल आणि पेशंटली ऐकल्याबद्दल. हे प्रॅक्टिस करून बघा घरी. हो यात काही तुम्हाला त्रास असला, काही क्वेरी असली तर सरांना तुम्ही रीच आउट करू शकता. सर टेलिग्राम ग्रुपला आहेत, तर तुम्ही तिथे कधीही त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि ते ते प्रश्न सॉल्व्ह करतील. नक्कीच तर आजचं सेशन सर आपण इथेच बंद नक्कीच करूया. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू ऑल अँड गुड नाईट. सेफ बाय. टाइम. या बाय.